नमस्कार, मी मराठी तडकामधून बोलते. मी चॅनेलवर नवीन आहे. आज मी ओला जवळा करते. त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता, हा ओला जवळा आहे. हा माझा जिरं, मोहरी, धणा, जिरा, गरम मसाला, गळलेल्या चटणीचा डब्बा. हा इकडे ओला जवळा घेतला आहे. कढईमध्ये मी भरपूर कांदा, टोमॅटो चांगलं तरसून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी कोकमाची 4-5 कोकमं टाकली आहे. त्यानंतर मी धणा जिरा पावडर, गरम मसाला आणि भेळलेली चटणी टाकली आहे. आणि इथे मी मटण मसाल्याचं पॅकेट होतं, ते मटण मसाला पण टाकला, असं जरा चवीसाठी. बघा, मग तुम्ही अशा रीतीने माझा हा ओला जवळा करून बघा. आता मी हा ओला जवळा कढईमध्ये टाकते आणि छान परतून घेते. आमसूल टाकल्यामुळे छान चव येते. सुका जवळा किंवा ओल्या जवळ्यामध्ये ना, कोळंबीमध्ये कोकम टाकलं ना की छान लागतं. मी छान मस्त परतून घेते आणि चवीनुसार मीठ टाकते. आणि मी इथे थोडंसं पाणी टाकून छान परतून घेणार आहे. बघा, मग तुम्ही अशा रीतीने साध्या सोप्या पद्धतीने असा ओला जवळा करून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि मला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.